आपण जंगलाच्या रस्त्यामध्ये. हाय आजचा आमचा पार्टनर निरंजन रामतिटे. निरंजन पुढे बघून गाडी चालव. आणि आता तुम्ही आजूबाजूला झाडे बघू शकता. तर ही सर्व झाडे करवंदांची आहेत आणि आता करवंद आहेत ते कच्चे आहेत. त्यांना अजून 1 महिना लागेल काले व्हायला, मग ते आपण खाऊ शकतो. सध्या आम्ही ते खाणार नाही आहोत, पण आता एका जागेवर आम्ही थांबल्यावर तुम्हाला दाखवतो मी ते करवंद. ओके, सो राहा आमच्यासोबत जोडून नेक्स्ट पार्टसाठी. अरे बापरे, दरी बघा इकडं. हा व्ह्यू आहे बघ. इकडनं तुम्ही बघू शकता कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू आहे. अरे आपण आहे ना लँडस्केप करू. थांब. कुंडलिका व्हॅलीचा ब्लॉग बनवतो मस्त आणि व्हिडिओ काढत आहे. ओके, आता आपण ऑन द वे आहोत, चाललोय. हाय आमचा आजचा पार्टनर निरंजन, ज्याच्या नावावर आपण आज व्लॉग अपलोड करणार आहोत. ही आमची आजची सवारी HF डिलक्स. आणि निरंजनने आताच मला माहिती दिली आहे की हे जे झाड आहेत, निरंजन काय होतं याच्याने? असं म्हणतात की दातपडे म्हणतात या झाडांना, आणि हे खाल्ल्यावर दात पडतात असं पण ऐकलंय. असं ऐकलंय निरंजननी. हां, आता मी तुम्हाला करवंदांची झाडं दाखवतो. करवंद, हां हे बघा, हा आहे करवंदांचं झाड. सध्या करवंद तुम्ही बघू शकता हे कच्चे आहेत. यांना अजून व्हायला आहे ना 1 महिना लागेल, तेव्हा ते एकदम काले होतील, खाण्यालायक. हे बघा, खूप आहे इथे करवंद. पाहिजे तेवढे करवंद आहेत इथे. फक्त या, विजिट करा आणि खा. पण काय लोक येत नाही, लोकांना घर बसायला लागतं सर्व. आम्ही फिरतो. हे बघा, खूप करवंद आहेत इथे. खूप करवंदांची झाडं आहेत अशी ऑन द वे रस्त्याला. हा पूर्ण रस्ता आहे आणि या पूर्ण रस्त्याच्या कडेला तुम्ही फक्त करवंदांची, आंब्यांची अशी युनिक झाडे बघू शकता. बस, आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आता चालू आहे ना आपले बैलांचा व्हिडिओ. काय भारी फोटो आला, पाटलांचा बैलगाडा. चालू काय चालू, व्हिडिओ चालू आहे. ड्रॉप करावं लागतील. आता आम्ही लोटस वॉटरफॉलच्या म्हणजेच एकोली व्हॅलीच्या जवळ पोहोचलोय खूप. आणि तुम्ही या सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघू शकता. खूप सुंदर अशा या पर्वतरांगा आहेत. आणि तो तिथे बघू शकता, तो आहे तैलबैला किल्ला. तो निरंजन खूप वेळा चढलाय. फ्रंट वॉल क्लाइम्बिंग केले त्याने खूप वेळा. हा कोणता किल्ला आहे निरंजन? तो नाही माहिती. आणि हे असे सुंदर पर्वत आहेत. आजूबाजूला सुंदर अशी झाडे, फुले, वनस्पती बघू शकता तुम्ही. तैलबैलाला आता इकडनं जायला तरी पण लागेल, किती वेळ लागेल रे इकडनं तैलबैलाला? 20 मिनिटं. 15-20 मिनिटात आपण तैलबैलाला पण पोहोचू शकतो. पण सध्या आम्ही आता तैलबैलाला नाही जाणार आहोत. आम्ही चाललो एकोली व्हॅलीला. सध्या नसता आला, कारण की सध्याला यायचंच नव्हतं. याच्यामध्ये आहे ना मस्त बॅकग्राऊंडला एक गाणं टाकायचं. बघा मित्रांनो, टोक बघा. हे काय रे, नेडा होता का? हा, नेडे सारखं दिसतोय ते. मजा येते. हा, हे बघा, हे आहे आपल्या पूर्वजांचं घर. बांधकाम बघा किती मजबूत आहे, अजून पण स्ट्रॉंग आहे. आणि 2 वेळा पॉम आवाज मारला, कारण की तिथं हॉर्नचा लोगो दिलेला होता म्हणून सटकली होती गाडी. हा, आणि आता जस्ट गाडी सटकली होती. वाव, काय व्हिडिओ येतो यार. लोकेशन थांबा, काहीच लोकेशन बघू आता. तर आता आम्ही चाललोय लोटस वॉटरफॉलला. आणि मागच्या वर्षी हे बघा, इथे या ज्या गाड्या लागल्या होत्या ना, इथे या गाड्या जळाल्या होत्या लास्ट इयर. आणि बाबा
ह्या गाड्या पण जळू शकतात. इथे एक निंजाची ZX10R पण आहे. जळू शकतात. ZX10R जळली तर जागेवर 20 लाख रुपये जळतील. कावासिका नाही, कावासाकी बाई. हे बघा लोकांनी कचरा किती केलाय. आणि तो बघा तैलवैला किल्ला. रस्ता थांबा गाईस, आम्हाला रस्ता बघू द्या पहिले. आमचा मला म्हणतो फॉलो मी आणि ह्यो रस्ता शोधतोय आमचा मॅप. चाललोय परत लोटस वॉटरफॉलला. हेच ते आमच्या भरोशा. समोर ही 2 पोरं चालल्यात. यांनी आम्हाला जाताना विचारला की तुम्हाला रस्ता माहिती आहे का. मी त्यांना कॉन्फिडन्स मध्ये बोललो हो माहिती आहे. आता आम्ही त्यांना विचारतोय आणि रस्ता आम्हाला पण नव्हता माहिती. आणि हे त्यांना जाता जाता कळलं. आणि हे बोलतात बाई रस्ता इनका भी नहीं पता है. गर्दी का मित्र. रस्ता बघा कसा खतरनाक आहे. आणि निरंजन बघा खतरो के खिलाडी कसा उड्या मारून चाललाय तो. बघा रस्ता. मी पडलो तर चालेल. निरंजनचा मोबाईल पडला तर निरंजन मला जाम मारल. तो बघा जंगली निरंजन पुढे चाललाय धावत धावत व्हाईट टी-शर्ट मध्ये. धनाधन कुठनं पण झपाझप उतरतो तो. चालायला सवय आहे. हेल्मेट डाल के ट्रेक कर रहे हे हैं. बघा मित्रांनो कसे कसे ट्रेकर असतात. हेल्मेट घालून ट्रेक करतात. असे लोक पण आपल्याला ट्रेकला बघायला भेटतात. कधी गाडीवर वापरत नाही लोक पण इथे हेल्मेट वापरत ट्रेकला हेल्मेट वापरतात. बरोबर आहे ना. फोडलं तर डोक्यावरून फोडलं तर. चला फॉलो मी. आता आपण एकोली व्हॅली मध्ये आहोत. लोटस वॉटरफॉलच्या ऑलमोस्ट जवळ पोचलो आहे. खाली बघू शकता पाणी आहे खूप. आणि ही आता दरी आहे. या दरीच्या कडेवरनं चालतो आहे आम्ही. फुल थकलो आहे. आणि निरंजनचं असं म्हणणं आहे की रस्ते की परवा करेंगे तो मंजिल बुरा मान जाएंगे. आईला त्याला माकडासारखा चालतो. बघत पण नाही मला मागं मी येतोय का नाही. हा रस्त्याची नाही पर्वा करत, माणसांची पण पर्वा नाही करत. ऑलवेज चूज हार्ड पाथ टू ग्रो. डिफिकल्ट आहे थोडा ट्रेक. बिगिनर लेवलचा तर बिलकुल नाही आहे. कारण की तुमच्याकडे प्रॉपर ट्रेकिंग शूज असायला पाहिजे, तरच तुम्ही हा ट्रेक इझिली करू शकता. अदरवाईज हे बघा असे दगड आहेत आणि याच्यावरनं इझिली पाय सरकू शकतो. तर मी तर ट्रेकिंग शूजच घातलेत म्हणून काय जास्त वाटत नाही कुठे पण पाय ठेवताना. पण हां, कोणी जर आपले नॉर्मल स्पोर्ट्स शूज वगैरे घालून आला तर 100% तो कुठे ना कुठे तरी घसरलाच. म्हणून इथं येसाल जर स्पोर्ट्स शूज घालून येसाल तर हळूहळू या, नाही तर मग पडसाल. लेट्स स्टार्ट वन्स अगेन. आता आय थिंक आम्ही पोचलो आहे जवळ, कारण की लोकांचा ओरडण्याचा आवाज येतो आहे ऊ ऊ करून. हां, निरंजन बोलतो इथे लवकर व्हिडिओ काढायला. आणि मी निरंजनला काहीतरी चांगला स्पॉट दिसला वाटतं. थांबा गाईस, आता थोडा पॉज करतो मी. निरंजनला इथला व्हिडिओ काढायचा आहे. कसं पाहिजे, लँडस्केप पाहिजे की? वाव, फॅन्टॅस्टिक ब्रो. परत चालू. पाणी स्वच्छ नाही भेटणार कारण की तिथे ऑलरेडी खूप लोकांनी आंघोळ केलेली आहे. आणि आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे.
आणि निरंजन राजांसारखा उभा आहे इथे. आणि हा आहे तो स्पॉट, एकोले व्हॅली. पोहोचलो. चल ना. मला वाटलं वरतून पण हे करशील. जा. आमचे व्हिडिओग्राफर आहेत निरंजन ठेके. बोल काहीतरी. नाही तूच कंटिन्यू. आता मोबाईल ठेवता. साहिल तारेंना लँडस्केप यूट्यूबला लँडस्केप व्हिडिओ चालतात. काय यार तुला कळणार व्हिडिओ टाकायचे तुला व्हिडिओ. हां साहिल तारे वाघ थाकलाय पोहून तोंडात गेला होता पोहायला. वाघाला वाटला की समुद्र असेल, लेकिन तो उनके समुद्र बोल के नाले में कुदा दिया. असा सीन होता तिथं वरती. म्हणून आम्ही उड्या नाही टाकल्या. पण आम्ही तिथे खूप बक्षोदी बघितली. एक मुलगा होता तो मरता मरता वाचला तिथे. ती व्हिडिओ आमच्याकडे रेकॉर्ड झाले. ते आमच्या व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा का तो मुलगा कसा वाचला आणि काय चुकी झाली त्याच्यासोबत. त्याला पोहता नव्हता, त्याच्याकडे लाईफ जॅकेट होता, तरी पण तो का वाचला ते तुम्ही आमच्या व्लॉगमध्ये नक्की बघा. ते व्लॉगमध्ये तो आमचा व्लॉगचा ॲक्च्युली हायलाईट असणार आहे. हा स्पॉट आता ॲक्च्युली बंद होता राहिला. जर तो मेला असता ना आज तर संपला होता. हा एक स्पॉट पण बंद होता. सर पाणी पिता थकला सर. हा काय आला प्या अजून काय बोलायचं आहे. एवढे पण सुंदर नाही आहेत माझे दात. आय थिंक तो जो आहे ना तो स्पॉट, तो जो बुरुज दिसतोय वरती, तो देवकोणचा बुरुज आहे. देवकोण नाही, सावल्या घाटचा आय थिंक ना, असं मला वाटतंय. थांब ना पाणी. बस का बस जाशील. चुकीचं पाऊल नको टाकू. गाण पाटली त्याची. गाण वाटले त्याची. गाण वाटले बाई, तो डक्का देणार आहे मागणं. नाही आपटला. बघा कसा 2 सेकंडमध्ये हा पॅच पार करतो. 4 सेकंद झाले. 4 सेकंड झाले का? 8 सेकंद 9 2. पॅच थोडा डिफिकल्ट आहे. मला आधी विचार करावा लागेल. ॲक्च्युली 2 सेकंदानंच चढलो मी, पण मला विचार करायला 8 सेकंड लागले. मी तुम्हाला ब्लू वॉटरफॉल दाखवतो. या इथे हा पाणी बघा किती स्वच्छ आहे. याच्यामध्ये मी निरंजनचे 2 कासव आणून सोडणार आहे. काम आहे का त्यांची फॅमिली पैदा करतील आणि मग आम्ही परत पोट्यावरती येऊ आणि याच्यातले 2 कासव उचलून येऊ. ते मोठे झाले आणि त्यांची पिल्लं घेऊन जाऊ. हां, इकडनं क्लिफ जम्पिंग करू शकतो आपण. बरोबर
फक्त दम असला पाहिजे. पाण्याची रिफ्लेक्शन बघा दगडांवर. वा व्हॉट अ ब्युटी. तिथे अजगरी असू शकतो आणि अंडा गुंडाळी. हां चल. आणि तुम्हाला नैसर्गिक सापाची मी एक प्रजाती सांगतो. जर त्या सापाच्या स्किनवर रुद्राक्ष माल्यासारख्या जर थांबा सांगा. हां सांगा इथं. जर सापाच्या स्किन म्हणजे सापाचा टेक्स्चर जर रुद्राक्षाच्या माल्यासारखा असेल तर समजा की तो साप विषारी आहे आणि तो एक वायपर आहे. कोणता वायपर आहे तो सांग निरंजन, मी तुला शिकवलं सर वायपर घोणस. वायपर आहे तो घोणस. माझा स्टुडंट आहे, त्याला मी सगळं सांगत राहतो. थांबा. हां चला बोला. आमचे शिष्य साप पकडतात आणि गुरुजी नाही पकडत, कारण की कोचेस डोंट प्ले. जे शिक्षक असतात ते खेळत नाही. ओके, शिक्षक थांब परीक्षा थांब. नाही देत. हात 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 करू हां बोला. शिक्षक परीक्षा देत नाही. कोचेस डोंट प्ले. ओके ओके. आता निरंजन छोट्या मुलांसोबत चढणार आहे. छोटे मुलं म्हणजे बघ आमच्या कुठे आहेत ते सगळ्यात पुढेच आहेत ते. बोला. छोटे मुलं मम्मींपेक्षा चांगल्या चढतायत. हात मारायला थांबावं लागतंय. थांबा थांबा. हो निरंजन दादा. अरे निरंजनचे फॉलोअर भेटले सह्याद्रीमध्ये. तुमची पण ट्रिप आहे? नाही आम्ही दोघंच आलो. म्हणजे निरंजन सह्याद्रीमध्ये सेलिब्रिटी आहे. पुढच्या वीकमध्ये आमचा ट्रिप. डायरेक्ट निरंजनला लोक दादा म्हणतात. हे घे रे मोबाईल घे तुझा. चल पुढे. त्या छोट्या मुलांकडनं शिकायला पाहिजे कसं चढतात ते खपाखप खपाखप उंदरांसारखे. पाणी किती लांब आहे दादा? इकड ना 10 मिनिट. कुठे हो सह्याद्रीचे सेलिब्रिटी थांबा ना, आम्हाला पण ओळख द्या. म्हणजे तुम्ही पुण्यावर आले ना सगळे? कोणात आहे कोणाबरोबर? नाही कोणाबरोबर तुमची स्वतःच एकटे आले का सगळे का दोन एक ग्रुप मिळून आले? एकच ग्रुप. निरंजन आता इन्फॉर्मेशन काढतोय पैशांची. जर त्याला त्याचा स्वतःचा बिझनेस चालू करायचा असला तर. अच्छा, तर ही ओळख हरिश्चंद्रगडवरून निघाली. हा मागच्या विकेंडमध्ये हरिश्चंद्रगड कोकण कड्यावर रॅपलिंग करायला गेला होता. दॅट इज 1800 फीट. 1800 फीट हा कोकण कड्यावरनं खाली उतरला आहे, त्याच्यामुळे हा फेमस झाला आहे. खूप फाटते तिथकडनं उतरायला, पण आगापागा 5 मिनिटात उतरला होता. मंदिरापासून गेलो आम्ही. मधल्या पॅक करून मला कसा माकडासारखा चढतो बघितला का? बजरंग बली की जय बनवून उड्या मारतो माकडांसारखा. चालत राहा तू ट्रेक लीडर आहेस आणि मी तुझा पार्टिसिपंट. हा असा ट्रेक लीडर आहे जो एकच पार्टिसिपंट घेऊन आलाय. आणि ते पण पार्टिसिपंट त्याच्या मागे लागला होता. पार्टिसिपेंट त्याच्या मागे लागला होता. नाही म्हणलं तरी काय 3 टिपण वगैरे करायला गेलो असतो. 3 दर्शन घेतली असते. निर्णय साप दिसला तर पकडशील का? पकडून काय करशील? काय कोबरा आणि रसल वापर ना बाबा. असला तरी डायरेक्ट बॅग. मग काय करशील त्याला बॅगेत टाकून? घरी रूमवर गेल्यावर पालायचा का साप? अच्छा बारीकी या
बहुत सारी बारीकियाँ है यहाँ पे. निरंजनचे फॉलोअर येताना पण आम्हाला एक दिसले होते आणि जाताना 2 दिसले. म्हणजे बघा अशा जंगलामध्ये पण निरंजनला लोक ओळखतात. आपल्याला शहरामध्ये नाही ओळखत लोक, पण याला जंगलामध्ये ओळखतात. किती फेमस आहे जंगलांमध्ये. यांनी ॲक्च्युली जंगलांमध्ये एक प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे. याच्यासोबत मी जेवायला जातो, काही खरेदी करायला जातो, पुण्यामध्ये जातो, सिटीमध्ये फिरतो. तिथे याची वाव फुलपाखरू बघा कुठे गेले ते बघा सुंदर. हां, तर याच्यासोबत मी सर्वकडे जातो, पण तिथे याला कोणच नाही ओळखत. पण जेव्हा याच्यासोबत ट्रेकला येतो तेव्हा दर 5 मिनिटांनी याला कोण ना कोणतरी ओळखणारा भेटतो. म्हणजे हा प्राणी आहे. हां, फेमस आहे. शूज बघा त्याचे, शूज बघा किती ग्रीप आहे त्याच्या शूजला. ॲक्च्युली मी तर हा ट्रेक करतोय निरंजनमुळे. जिथे पाय निरंजन ठेवतो मी पण ठेवतो तिथेच, कारण की भरोसा आहे मला त्याच्यावर. चल निरंजन. बघा रस्ता इकडनं सिंपल आहे, तरी पण तो हार्ड रस्त्यावरून गेला. गांडीला दात आहेत त्याचे. हां, कुठनं इकडनं चढतो. अच्छा, आता निरंजनचा इकडनं चढायचा प्लॅन आहे. बघू तो सक्सेस होतो का. मला माहिती आहे हा लवकर तर मरणार नाही, कारण की मरायचा असता तर हा कधीच मेला असता, कारण की गाडी खूप घाण चालवतो. आता हा तर चढला, मला पण चढावं लागेल. इकडनंच गेला तो, गायब झाला. चला आता आपली बारी. हां, खूप स्टीप आहे इकडून, रस्ता शोधावा लागतोय. हा एक 5 सेकंडमध्ये गायब झाला. इकडनं रस्ताच नाही ॲक्च्युली, पण तरी पण तो कुठून गेला काय माहिती. हां, इथे बसलाय. हा बघा, रामनवमीच्या दिवशी हनुमान इथे जप करतोय. तहान लागली याला ॲक्च्युली. आता खूप गर्दी वाढली व्हॅलीत जायला. पाणी पितोय बाई, त्याची बाटली पण भारी आहे. स्माइली. हा बघा माझा फेस, किती थकलोय. हा आणि हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पाणी प्यायचं आहे मला. येस, हे घे मोबाईल. आता आपण पावसाळ्यामध्ये जायचं आपल्याला राजगड ते तोरणा. मोस्ट ब्युटिफुल ट्रेक. तू ना इथनं तिथनं जात नको जाऊ, बाकीचे लोक तुला फॉलो करतात. आणि ते तिकडून नाही घेऊ जाऊ शकले ना, ते बोलतील हा माकडे गेला म्हणून आम्ही याच्या मागे आलो. ब्लॉगमध्ये हे सर्व दाखव. पार्टिसिपेट. इकडनं जॅकेट घालून चालले ते, पण मागं पण उडी नाही मारणार. मागं पण अजून आहे. हे लोक बघा इकडनं जॅकेट घालून चालले हे लोक. पण तिथे जाऊन कोणीच पाण्यात उडी नाही मारणार, कारण की पाण्याला गटराचा वास येत आहे. लोक पाण्यामध्ये खूप मुतलेत अक्षरशः. म्हणजे तिथे आहे ना गोवाचा वास येत होता मला एका टायमाला. मी गेलो एकदम कडेवर आणि लास्ट मोमेंटला प्लॅन चेंज केला की नाही, बिमार नाही पडायचं आहे. मग प्लॅन कॅन्सल केला, तिथं उतरायचा पुढच्या भागात. ओके, आता आम्ही सांदनवालीसारखा एक झोन आहे
त्या एरियामध्ये पोचल्यावर व्हिडिओ स्टार्ट करू. थोडासा असंच डोंगरासारखा पॅच आहे, मागे दाखव रे. हा आम्ही आता इझिली करणार आहोत आणि बाय मग डायरेक्टली थोडं सावलीत गेल्यावर तिथे आपण परत व्हिडिओ पॉज करू. बाय. आता हे इथे चांगल्या स्पॉटसोबत फोटोशूट करतायत आणि ही मुलगीला ऑलरेडी आम्ही सांगितलं की पाणी खूप घाण आहे. मग तुम्ही ऐका ना मित्रा ब्रदर, आप वहाँ पे पानी में उतरने वाले हो क्या? नहीं भैया नहीं. बहुत स्मेल आएगा, आप ही ने बोला. हाँ स्मेल तो आएगा, तो उतरने वाले नहीं हो उतरेंगे. तो क्या करोगे वहाँ पे जाके? हम की स्मेल आ रहा तो हमारे कमेंट्स में जरूर बताना है. ठीक है. कि पानी कैसा था और लोग वहाँ तक जाना वर्थ है कि नहीं. ठीक है. उतरा पण व्ह्यू भारी आहे इकडचा. व्ह्यू बघा फक्त. चल नंदन. पुन्हा रस्ता रस्ता मला माहिती आहे, पण मी निरंजनला त्याची काय होतात परीक्षा घ्यायचंय. परीक्षा घेत होतो निरंजनची. त्याचा रस्ता माहिती आहे की नाही. तो जो स्कूल तुम्हाला दिसते तिथे तो स्वच्छ आहे, म्हणजे लोटसच्या पेक्षा मला तो स्वच्छ वाटला जास्त. 2 पोरं येतात, चला त्यांना डिमोटिवेट करू. गप्पे काय करू नको, सरळ चल. किती राहिलं विचार. आम्ही जाताना आमच्यासोबत 2 पोरं आली होती. त्यांना वाटलं की आम्हाला रस्ता माहिती आहे. मी फुल कॉन्फिडन्समध्ये सांगितलं आम्हाला सांगत आहे. नंतरला थोड्या वेळानंतर त्यांना पण माहिती पडलं की भाई ये लोक कुछ नाही पता. तिथे मला खूप मजा आली होती. इथे जर पावसाळ्यात आलो तर हा स्पोर्ट बंद असतो ना. का बरं? व्हॅली बंद असते कोणत्या पण. व्हॅलीत कसं जाणार? व्हॅलीमध्ये कसं जाणार? चांदणी नदीत कसं जातो आपण? सांगणार व्हॅली पावसाळ्यात नाही जात. मग कधी जातो? डिफिकल्ट रस्ता आहे थोडा मन. डिफिकल्ट रस्ता डिफिकल्ट आहे, पण बघा मी किती इझिली उतरतो ते. रास्ते की परवा करेंगे तो मंजिल बुरा मान जाएंगे. रास्ते की परवाह करेंगे तो मंजिल बुरा मान जाएंगे, और मंजिल की परवाह करेंगे तो रास्ता बुरा मान जाएगा. खूप सिंपल पद्धतीने उतरलाय. करू बंद. तर हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि या दगडावर उभे राहून मी फोटो काढला आहे. आणि आता निरंजन पण चालला आहे फोटो काढायला. आणि आता निरंजन सांगतो मला की त्याच्या इथे शाहरुख खानसारखे फोटो काढ. पण ॲक्च्युली शाहरुख खानच्या पेक्षा भारी दिसतो, स्मार्ट आहे. काढू का फोटो? अरे गॉगल एकदम रापचिक भाई. अक्षय कुमार वाली पोचणार ना. ऐसा फोटो खींचना मेरा, ती बोली. व्हिडिओ बंद करतो थांब. व्हिडिओ बंद फोटो काढू शकतो ना आपण. मग काढू का त्याच्यातच? फोटो काढू तुझे. आज तो काय एवढा. हिरेनला काहीतरी दिसला इथं. काय दिसलंय का? काय दिसला होता? साफ सुरू होती ती गेली त्याच्यात. कुठे गेली? तुला म्हणलं ये लवकर, तू बसला नाही का व्हिडिओ काढत. मग व्ह्युअर्सला नको दिसायला का? मी ॲक्च्युली बघितला होता लांबनच. काय एक ॲपल काढ ना बॅगेत ना. ॲपल काढ ना एक. मग मला तर ते माझे हात घाण आहेत पण खाऊ. हे बघ हात खूप घाण आहेत. हात असं मजदूरच्या हात झालेत एकदम. कारण की पकडून पकडून चढावा लागतो. आता या लोकांनी निरंजन गाणे लावलेत चढताना. तुझा काय म्हणणं आहे याच्यावर सांग. काय काय होतं असं गाणे लावण्याने? सांग आपल्या व्ह्युअर्सला. व्ह्युअर्सने ऐकायला कोणाचंच ऐकलं नाही पाहिजे. व्ह्युअर्सने स्वतःच मनाने केलं पाहिजे. हम्म. व्ह्युअर्सचं म्हणणं असं होतं त्या गाण्याशिवाय सह्याद्रीमध्ये पर्याय नाही. पण तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अशा बालिश लोकांना समजून सांगण्यात मजा नसते. अच्छा, म्हणजे हे जे चाळे आहेत ते बालिश चाळे आहेत. पण यांनी होतो काय ते तर सांग. हे काय नाही, स्वतःच ठेवतात झाकून, लोकांना देतात वापरून. अरे तू कडव्यांमध्ये नको सांगू. याच्यानी काय म्हणजे काय काय म्हणजे करून जातं एक आणि भोगतं तिसरंच. तरी पण तसंच सांगतो हा गोत्रा. तू सांग ना, म्हणजे याच्यानी काय काय होतं ॲक्च्युली असे गाणे लावण्याने? समजा आता हे परफ्यूम लावण्यात गाणे वाजवतात, याने मधमाशा सह्याद्रीतल्या वाटल्या मधमाशा उडतात आणि मधमाशा उडतात आणि हे निघून जातात. करतात एक, पण त्याचा परिणाम दुसऱ्यालाच भोगावा लागतो.
आतापर्यंत खूप असे घटना झाल्यात का? घटना झालेल्या आहे. म्हणजे मधुमाशांना प्रॉब्लेम होतो का याच्यामुळं? मधमाशांना, प्राण्यांना. आपण आपण कुठं आलो? आपण जंगलात आलो. जंगल आपल्या बापाचं नाही. जंगल हे प्राण्यांचं जंगल आहे. आपण त्यांच्या जंगलात येऊन आपण त्यांना त्रास देतोय. मस्त निसर्गरम्याचं ना काही एक आस्वाद घ्यायला पाहिजे. पक्ष्यांचा आवाज, झाडांचा आवाज, तिथं किड्यांचा आवाज, कसं म्हणजे मधुर सूर चाललाय हे ऐका सोडून आपले कोणतेही नाही का डान्सचे गाणे लावायचे, काही लावायचे. बरोबर. नेचरमध्ये आला आपण नेचरचा आवाज ऐकला पाहिजे. हम्म. घरी आपण गाणे ऐकतोच ना. जगता आलं पाहिजे नेचरमध्ये. व्हेरी गुड. हे घे, थोडा वेळ आपला व्लॉग संभाल आणि मला पाणी दे बरं. अय्यो, आता मला वाटतं वरती जावं, हॉटेलमधून एक बॉटल घ्यावी विकत. संपलं आपलं पाणी? एवढंच आहे. मी तुला बोललेलो म्हणून 3 लिटर पाणी घे, अजून एक बॉटल घेऊ का? तर तू बोलला नको. म्हणून कधी कधी माझा पण ऐकायचा. प्रत्येकी 1 आणि 2 लिटर. चल बेटा, तू आ गया. यार सबसे बड़ी गलती की मैंने हेलमेट ला के दिया. ऊन वाढलाय खूप आता. ॲक्च्युली आता वाजले दुपारचे 11, पावणे बारा. पण जर हेच 11:15 आम्ही सिटीमध्ये चालत असतो तर उन्हाचे असे चटके लागले असते आम्हाला. पण आम्ही आता जंगलामध्ये आहोत, झाडं आहेत खूप, इथे तिथे पाणी साचलेलं आहे, म्हणून एवढा काय तो उन्हाचा फील येत नाही आहे. सो दॅट इज गुड थिंग. बट आता आम्हाला परत पुण्याला जायचं आहे, आणि पुण्याला जायचं आहे बाईकवरच ट्रॅव्हल करायचं आहे. मग बाईकवर ट्रॅव्हल. हां, नेरियनला काहीतरी दिसलं आहे. तो कोणत्या लँग्वेजमध्ये बोलला ते नाही कळलं मला. किडा कसला आहे दाखव की व्ह्यूअर्सला दाखव. झूम कर. खाली या, खाली या. अच्छा थांब, मी झूम करतो. कॅमेरामॅन या. कुठे? हां, काय? केंचो फोटो. हा एक पॉवर रेंजरमधला केंचो. ते माझं बाई थांब इकडे फोटो काढ बंद ते बंद कर. याला फोटो काढायचा अरे आहे. बंद कर. अरे तोंड दिसतं. अच्छा, निरंजन किड्यांनी दिली. किड्यांचं नाव पोरांना देतो. निरंजनला इथे खूप केंचो दिसत आहेत. चल ना. पार्लेजी. निरंजनच्या पायाजवळ फुलपाखरू उडत आहेत खूप. चल चढ. कुठं? गाडीजवळ नको, इथंच झोप कुठेतरी दगडावर. तुमची गाडी असेल का गेली असेल आता? आयला दगडा हो वाकडे तिकडे आहेत. नशीब दगडा अशी स्टेबल आहेत. अय केंचो, इकडं इथनं गेलो तर मजा येईल. पण निरंजन बोलतो इथनं जायचा. फाट्या आहे निरंजन. हा तर पायऱ्या लागल्या आणि हा वॉटरफॉल. दोन पोरं चुकले आणि त्यांनी आम्हाला चुकलं. चाल. तुला अजून केंचो दिसले तर दाखव मला, ठीक आहे?
केंच म्हणजे काय? जाताना ना आपण ते आपल्याला झाड दिसलं होते ना, अरे मी तो एक तोडला होता नाही का, काय होतं ते, अरे ते आपण खातो ते करवंदे. हां हां, तर जाताना आम्हाला रस्त्याला फक्त करवंदांची झाड दिसलेली, पण करवंद खूप कच्चे होते ते. पण तरी पण कच्चे करवंद आपण जसं आंबा पिकायला ठेवतो तसं ठेवू शकतो का? का परत पुढच्या महिन्यात यायला लागेल पिकलेले करवंद खायला? मी जाऊ पुढे? या मग व्हिडिओ हँडल करा. तूच कर. मीच हँडल करू. त्याला यूट्यूबर बनायचं आहे निरंजनला, पण हाय तो इंट्रोवर्ट लोक यूट्यूबवर कशी काय बनवू शकतात? निरंजनला पहिले तर अच्छा पावसाळ्यात तिथे वॉटरफॉल असतो असा धबधबा, तो जातो पाणी सेम लोटस, आणि मग तो तिथून बनतो इथून येतो लोटस वॉटरफॉल. हां येस. हां आता हाच व्ह्यू जर आपण 2 महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये येऊ इथे, आणि मग हा व्ह्यू तुम्हाला दाखवेन मी. खूप सुंदर असेल. आणि अशा प्रकारे आम्ही लोटस वॉटरफॉलचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तैलबिल्ला किल्ला दाखवतो तुम्हाला. थांबा, थकलो आहे मी खूप. तैलबिल्ला किल्ला कुठे आहे? हां, तो या झाडांच्या, हां तो तैलबिल्ला किल्ला आहे. दाखवतो त्या तुम्हाला. ते कुठे? ते पाणी पिऊ. इथून पाणी घेऊ. हां तैलबिल्ला किल्ला कुठे गेला? खूप युनिक किल्ले आहेत तिथे. प्रत्येक बुरुजाचं नाव माहीत असायला पाहिजे. काय फायदा नाही तुला काय बुरुजाचं नाव नाही माहिती, सर्व तुला गुगलला सर्च करावा लागतो. म्हणून तू आजपर्यंत एक यूट्यूबर नाही बनू शकला. तू काही माहितीच नाही देत कोणाला. तू उलटा मला विचारतो इकडे पुढे रस्ता कुठे. अरे इथेच आहेत, जळायला नाही. तुझी कावासिका. हां, हा बघा तैलबिल्ला किल्ला. हा आहे तैलबिल्ला किल्ला, आणि तो देवकुंडचा बुरुज, आणि तो नाही माहिती मला. निरंजन कुत्रा टाकून चाललाय मला. हे पाणी कुठून आहे? पाणी इथं थंड घ्यायचं, थंड द्या. कैश कार्ड हम लोग वीकेंड को निकल थे चेन्नई में मेरा फर्स्ट रिपोर्टिंग था फिर बैंगलोर चेन्नई में किधर था मुगापेर में 30 रुपये दे. कहाँ है अम्मातुर में क्या माना पक्का आम्ही घेतलेली बिसलेरी आम्हाला भेटला ब्लासो. दादाने एकदम भारी स्कॅम केलाय. स्कॅम करून असतायत. हे बघा ब्लासो. चल, बिसलेरीच्या नावाखाली ब्लासो विकतात. ही बघा रॉयल एनफिल्डची GT 650, रॉयल एनफिल्डची हंटर, आणि लेजंड ॲक्टिवा, आणि OP लेजंड प्रो मॅक्स
स्प्लेंडर आणि निरंजनची कावासिका 650 आणि माझी ऑल टाईम फेवरेट ड्यूक 390 आणि बेस्ट ॲडव्हेंचर बाईक एक्सपल्स. ही एक्सपल्स बाईक खूप चांगली आहे फॉर ॲडव्हेंचर पर्पज आणि ड्यूक 390 ॲडव्हेंचर पण भारी आहे. आणि इथे अजून कोणती आहे? ओके, वन्स अगेन GT 650 आणि OP लेजंड ॲक्टिवा आणि ही नवीनवाली रॉयल एनफिल्ड हंटर. आय थिंक यावर्षी नाही मागच्या वर्षी लॉन्च झाली होती. निरीक्षण त्या बाजूने आला. हाच जर सीन आपण जर पावसाळ्यात बघितला असता ना, एक नंबर दिसला असता. नुसता धोका धोका धोका. आता आज आपण जाऊ घरी. उद्या RCB वर्सेस मुंबईची मॅच आहे. काय वाटतं निरंजन, कोण जिंकेल, RCB का MI? कशी काय MI जिंकल? MIच्या टीममध्ये रोहितला घेतच नाही. तो इंजर्ड नसला तरी पण त्याला बाहेर बसवतात. MI की टीम बिग गई रे. हा बघा करवंदांचा झाड. करवंद आहेत का बघ याच्यावर, बघ ना. हा करवंदांचा झाड आहे पण याच्यावर करवंद नाही आहेत. हे आहेत 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 नाही नाही पुढे असेल. हे सर्व करवंदांची झाडं आहेत पण याच्यावर सुद्धा करवंद नाही आहेत. पुढे असतील कुठेतरी. हा होता निरंजनच्या पंजोबांचं घर. निरंजनचे पंजोबा इथं राहायचे आणि निरंजन इथं वरती चढून आगायला बसायचा. निरंजनचा संडास या होल याच्यामध्ये खुल्ला पाठीकडून काढले. आउटलेट तिकडनं काढलंय. वा, इकडे पाहिलेत आमचं. हा निरंजनचं पहिल्याचं घर आहे म्हणून याला जंगलामधले सर्व लोक ओळखतात आणि सिटीमध्ये कोण नाही ओळखत. अंजली निरंजन, तुझं घर तर पहिल्याचं खूप ॲडव्हान्स होता रे. आपलं फार्म हाऊस. हां, निरंजनचा फार्म हाऊस पण होता तिथं. लय भारी. अशा प्रकारे आता हाचा ट्रेक कंप्लीट झाला आमच्याकडनं. तुला सांगितलं होता सावलीमध्ये गाडी लाव. आपल्या गाडीची अडचण नाही. आपल्या गाडीची चावी बघ पहिली बॅगेज आहे ना. हो वा, जास्वंदीचं झाड आणि किती जास्वंदीची फुलं आहेत बघा. निरंजन, दगडूशेठला जायचं का? फुलं घेऊ आपण इकडनं तोडून आणि वाहून टाकू. बोले खरंच. अरे बघ ना किती फुलं आहेत. अरे विकत नसतात घ्यायची, इकडची घ्यायची असतात. इकडचीच घेऊन ते विकतात. हे घे ना एक तरी. हा मग काढ ना. मग मी एक तरी बोललो तर एकच घेशील का? 9 घे. अरे ना एक तर घे. अरे देवाला आज राहून ना मी रामाच्या मंदिरात जाऊ. अरे फुलं देवालाच वावाची असतात येड्या. अरे रामाच्या मंदिरात तर भाऊ घे ना. पापी आहे हा. म्हणून आज आजपर्यंत एक पण गर्लफ्रेंड नाही पटली. देव धर्म काय करतच नाही. देवाला बसतात का ते पैसे येड्या? भ्रष्ट लोक बसले तिथे. मीच जाऊन काढीन एक फुल. ओ माय गॉड, या हिअर वी गो. हिबिस्कस. येस, वी गॉट इट. हिबिस्कस, जास्वंदीचा फुल. याच्यावर एक किडा पण आहे. किडा आहे का कॉकरोच आहे? खायला हे चावला ना वाटच लागेल माझी. हे थांब. साला डायरेक्ट साप टाकून जाते. तो काय घंट्याचा ट्रेक लीडर बनल. डोंगर डोंगर डोंगर. एक डोंगर पानी में गया छपाक. 2 डोंगर पानी में गया छपाक छपाक. 3 डोंगर पानी में गया छपाक छपाक छपाक. निरंजन
बाढ़ में गया. आणि आम्ही आता आलो रोडवर. आता आम्ही तुम्हाला निरंजनची ओपी म्हणजे ओपी प्रो मॅक्स गाडी दाखवतो. हे बघा, एवढी पब्लिक आली असेल लोटस वॉटरफॉलला. निरंजनची कावासिका कावासाकीला कावासिका बोलतो. आर्यन 5 कुठे आहे? अच्छा, इथे आहे आर्यन 5 V3 सॉरी V4 सुझुकी GX250 आणि माझी फेवरेट निरंजनची फेवरेट KTM ड्यूक. आता निरंजनची तैलबैला किल्ला इकडून एकच किल्ला दिसतो म्हणून तोच दाखवू शकतो. सगळे किल्ले दिसते तुम्हाला काय माहित नाही. मग तुला तरी कुठं माहिती आहे? सांगते मी तिथं सुधागड येतो. कुठे आहे सुधागड? तो समोरचा सुधागड आहे. तो पलीकडे खाली खाली सुधागड आहे. हे बघ, अंशुमन गेला. आता याचा उद्या पेपराला फोटो गार 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 गार. काढ बरं, लॉक नाही. काढ ना तू तुझी लेजंड गाडी पूर्ण फिरवून. या गाड्या हलवायला लागतात निरंजनला आमची गाडी काढायला. काढजा लवकर. तुमची ट्रॅव्हलर कुठे गेली? हा, किती लांब आहे इकडनं घनगड? हा सांग ना, घनगड किती लांब आहे? काय माहिती आहे मग तुला? गवतात ना गाडी घालतो. गवतात ना काय, हा तर नदीतनं पण गाडी घालतो. आणि नदीमध्ये गाडी बंद पण पाडलेली आहे. चल तो बघ, GT 650 लोणावल्यावरून जायचं. मॅप लावू का? माहिती आहे तुला रस्ता? माहिती आहे रस्ता? निरंजनसोबत येण्याचा हाच माहिती आहे, त्याला रस्ता माहिती असतो. GT 650 आणि KTM ड्यूक. मोठे करून आम्ही चाललोय, म्हणजे आमची गाडी किती भारी. आणि हा इकडनं गव्हर्नमेंटचे पैसे संपले होते म्हणून रस्ता घाण होता. इकडनं रस्ता चांगला आहे, म्हणजे इकडचा आमदार भ्रष्ट नाही आणि तिकडचा आमदार भ्रष्ट होता. भ्रष्टाचार इज अ प्रोसेस. आणि भ्रष्ट म्हणजे एक माणूस भ्रष्ट असतो कसा. निरंजन तुझ्या गाडीला मिरर नाही. वही सकाळपासून मी आता ऑब्झर्व केलं, गाडीला मिरर नाही तुझे. गाडीवर रोज बसतो. हॉर्न बजा रहे हो, काय हॉर्न बजा रहे हो? हे करवंदांची झाडं कुठे आहेत? कुच गाडी करत गेली. खराब झाली का? मग विचारू काय झालं आता. गाडीत नाव देतो. ब्रदर काय आलं? काहीतरी झालं त्याच्या गाडीला. हा, तैलबाईला इकडं नाही. किती वेळ लागतो बेसला जायला? 6-7 किलोमीटर. 6-7 किलोमीटर इकडनं तैलबाईला. मग जायचं का? किती वरती चढायला किती टाइम लागतो? 4 किलोमीटर. वरती चढायला किती टाइम लागतो? वरती न चढतोय ना, तिथं मंदिरापर्यंत जातोय. मग मंदिरापर्यंत जायला किती वेळ लागतो? आईरवाडी पापडी. आपण या रस्त्याने यायला पाहिजे. माझी कसा रस्ता होता बघितला? छान आहे हा रस्ता. मग तुम्ही याच रस्त्याने तैलबाईला जायचा का? हां,
मग आता इकडनं घरी जायचं रस्ता तुला माहिती असेल. मॉर्निंगमध्ये येताना आपल्याला काय थंडी लागत होती, पण मी तुला बोललेलो तुला एक टाइम थंडी सहन होईल, पण ऊन नाही सहन होत कधी पण. गाडीवर काय नाही वाटत ऊन रे, कारण हवा लागते ना. हा मध्ये गरम हवा असते ना. पण ह्याच्यामध्ये खाली थकल्यासारखं वाटत होतं. जर इकडनं मध्ये जर आता वाघ आला, वाघ किंवा बिबटे वगैरे काय पण, काय नाही झालं तर काय करशील तू? गळा भेटकर माहिती. गळा वेळ करशील. मी तर सांगतो त्याला रूमवरच नेऊ आपण. आणि एवढं काय रस्ता घाण आहे. एवढं घाण आहे का? नाही रे, हा तर जास्त घाण आहे. सगळं नाही रे, थोडा नाही. पण काम चाललंय रस्त्याचं. कुठं साप? काम चाललंय रस्ता. अच्छा, काम चाललंय. ओके. अलग रस्ता चालला. हा, आता इकडं परत रस्ता चांगला झाला. व्हेरी गुड. मामा विल बी सो प्राऊड ऑफ यू. तू काय चुकतो काय रस्त्याला? लगीन करताना हे चुकतो. तुझ्याच मोबाईलवर तुझी चूक पडेल. निरंजन, बाईक 2 बाईक गेले, अजून समोरून 1 बाईक येते. बाईक मी काय म्हणतो, तू यावर्षी 1 लाखाचा मोबाईल घेतला. 1 नाही, 1,10,000. मग आणि तू याच्या आधी 7,000चा मोबाईल वापरायचा. 7 नाही 24,000. अच्छा, तो 26,000 होता का सॅमसंगचा? मग तुला किती का? माझा 25ला भेटलेला मला. हां, म्हणजे एवढा, म्हणजे 4 पटीने अपग्रेड केला तो डायरेक्टली मोबाईल. म्हणजे 26वरून डायरेक्टली 1,10,000. 4 पटीच्या पण थोडंसं जास्त. मग हे पैसे तू कुठनं कमवले? म्हणजे स्टॉक मार्केटमधनं कमवले का गांजा हिरोईनचा बिझनेस केला? महिन्यात 6 महिन्याचा पगार जमा केला होता. अच्छा, 6 महिन्याचा पगार एकत्र जमा केला का? ओके, म्हणजे सेव्हिंग करून तू हा मोबाईल घेतला. मग आयफोन का नाही घेतला? हे आरामात चालू आहे. आयफोन हा 34 लाखांचा मोबाईल देखील नव्हता. बस झाला ब्लॉग. आता आम्ही पुण्यामध्ये पोचल्यावर ब्लॉग चालू करतो. ओके गाईज, तर आता मी लोटस वॉटरफॉलमधून निघालो आणि लोटस वॉटरफॉलमधून आम्ही लवकर निघालो म्हणून आम्ही ऑन द वे आम्हाला मॅप्रो गार्डन दिसला. लोकांना कुत्र्याला खायला घाला. तर आम्ही आलो थोडा रिफ्रेश होण्यासाठी मॅप्रो गार्डनला. कुत्र्याला खायला घाला नंतर स्वतः नाही खात. निरंजनला कुत्रा आवडला आहे. कुठं आहे तू? मॅप्रो गार्डनमध्ये आता थोडा एंट्री करू आणि थोडासा तू फ्री रिफ्रेशमेंट घेत ना. हे नाही तर इथे ना फ्रीमध्ये देतात. जा, ते पी मस्त. काय पी ना, ट्राय कर ना. जा, ट्राय करून सांग कसं लागतं. जा, मान त्यांच्याकडे असं उघड नको फक्त. निरंजन खूप लाजतो आहे जवळ. हे 2 ग्लास घेऊन ये. 2 ग्लास घेऊन ये. वन मोर. बी बघ कसं आहे. दूध आहे ना. चल पुढे चल. हे बघ, इथं चॉकलेटांचा पाऊस पडतो. जा, 20 पावसामध्ये. शॉपर पण 198 रुपये. हां, चॉकलेट घेतो चॉकलेट.
परत होतं. तू ही वाली चॉकलेट नको घेऊ, मी तुला सांगतो तर मी मला एक चॉकलेट आवडतो, तो वाला चॉकलेट घे. मला तिथे हां इथे ना तुझी पोरा पहिलं झाली ना त्यांना इथं वरती लटकाव आणि तो चॉकलेट घेऊन राहत ना. मी जाऊ हा तू नको जाऊ, तुला अलाउड नाही. आपण व्हिडिओ मॅप्रो गार्डनमध्ये निरंजन स्वतःच्या पोरांना पण इथे आणणार आहे. ट्रायल झाली दुसऱ्याच्या पोरांना. अच्छा काका तुमची मुलगी आहे का? तुमची मुलगी आहे? ठीक आहे. त्यांना सांगा की घेऊन ये ना असं बॅग मागे टाका. ओके म्हणजे चॉकलेट हाऊसला आणि मागे टाका. हातामध्ये किती पकडेल? हे गोल गोल फिरायला लागली. निरंजन तुला असं लटकवलं तर भाई किती काढशील? बाकीचे काय असले तर किती काढशील ते सांग. चल वन टाइम. मागे टाक खिशामध्ये टाक. पायामध्ये बघा, पायामध्ये. चलते जमते. व्हेरी गुड. मस्त घेतली. निरंजन जातो पण हे कसं माहिती का, यांनी सकाळ ठेवलेलं आहे. जास्त असतं ना खोल असतं ना खोल असतं ना खूप आणता येतात माहिती का. असे पायात बिया सगळं धरून आणता येतात. मोठ्या पोरांसाठी पण असं काहीतरी पाहिजे का? अरे नाही ते माहिती का याच्यामध्ये असतं ते खूप खोल असतं माहिती का, हे असं सपाट नसतं. चल. निरंजन तुझा मॅप्रोचा एक्सपिरियन्स कसा होता? हा पुण्यामध्ये राहून फर्स्ट टाइम मॅप्रोला आलाय. पोरी भेटावं तर इथल्याच लग्नासाठी भेटावा. निरंजनला पोरी पाहिजे लग्नासाठी. मग निरंजन एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स कसा होता मॅप्रोचा? पहिल्यांदा फुकट खायला आलोय. आता पण कधी फुकट नाही खाल्लं, 1 रुपयाचं पण हा फुकट नाही पुण्यामध्ये खाल्लं. राहून फर्स्ट टाइम मॅप्रोला आलाय. कधी फुकट नाही खाल्लं, कधी जेवण फुकट नाही केलं कोणाचं. हा, 2 रुपये आज फर्स्ट टाइम एवढं फुकट खाल्लं का? 2 रुपये जास्त जाऊन द्या पण कधी फुकट नाही खाल्लं. ओके. मग आता नेक्स्ट टाइम परत कधी येणार इथे? आता दर हप्त्याला येशील का? आज पोटाला लागले फुकट खाल्लेलं पहिल्यांदा कळते. म्हणजे आपल्याकडून पोरं किती फुकट खाऊन जातात. 4 वेळेस खाऊन जातात आपल्याकडून, म्हणत नाही आपल्याला कधी खायला घाल, म्हणजे मी देतो तुला खायला. हे आज एक्सपिरियन्स कळाला फुकट खायचं म्हणजे जाऊ दे. पोट भरतंय. आता लग्नासाठी पोरी बघायला जाशील ना तर मम्मीला सांग, मम्मी आपण मॅप्रो गार्डनला जाऊ पोरी बघायला. ठीक आहे. निरंजनला इथे खायलाच्या जास्त पोरी आवडल्या. तुमच्याकडे नाही का मुंबईत? ना इथेच आहे फक्त. हां तर आता आम्ही लोटस वॉटरफॉलवरनं लवकर निघालो. ठीक आहे. तर आम्ही घरी एवढ्या लवकर तर जाऊ नाही शकत. तर मग आम्ही आता जाताच प्लॅन बनवला आहे की जाता आम्ही एकविरेला जाऊ. तर एकविरेला आता आम्ही वर तर नाही जाणार, बघू ॲटलिस्ट खालच्या मंदिरात तरी पाया पडू. ठीक आहे. मग आधी जेवण करायचं की डायरेक्ट एकविरेला जायचं? बघू ना पुढे गेला. मी सांगू डायरेक्ट पहिले आपण जेवण करू. चल टाइम झाला. बंद कर ना मग हे कर ना. तर आता आम्ही डायरेक्ट जेवताना भेटू. बाय. तर आता आपण पोचणार आहोत एकविरेला. ऑलमोस्ट आपण एकविरेला पोचलोच, पण आता आपण ऑफिशियली एंटर करणार आहोत. कारला स्टार्ट होतो. ओके हिअर वी गो. येस. हो नाही माऊलीचा. बोल उदो एकविरायची. एकविरा माते की जय बोलाचा येड्या. एकविरा माते की बोलतो. तर आता आमचा असा लोटस वॉटरफॉलचा प्लॅन होता. तो लोटस वॉटरफॉलचा प्लॅन कन्वर्ट होता एकविरेमध्ये पण झाला. तर काहीतरी देवाचीच कृपा असेल की रामनवमीच्या दिवशी आम्हाला एकविरायचे दर्शन पण करायला भेटतील. तर निरंजन कसं वाटतं तुला एकंदरीत? आईचे दर्शन पण करायला भेटतील तर? दुसऱ्यांदा हां
दुसरा तिसऱ्यांदा येतोय मला सांग. नाही निरंजन आता इथे मंदिरकडे जाण्याचा रस्ता इथून दाखव. नाही नाही straight आहे. निरंजन एकविरेला आय थिंक दुसऱ्यांदाच येतोय आणि तो पुण्यामध्ये मागच्या 10-15 वर्षापासून राहतोय, पण एकविरेला आज दुसऱ्यांदा येतोय. आणि तुम्हाला मी सांगतो हा फर्स्ट टाइम पण एकविरेला माझ्यासोबतच आला होता आणि सेकंड टाइम पण माझ्यासोबतच येतोय. तो बघू शकता तुम्ही एकविराचा डोंगर दाखवतो. हा बघला का डोंगर हे नंबर सॅमसंग S24 चा कमाल आहे भाई. आता आम्ही एकविरेला पोचलो फायनली, पण आता आमची कॅपॅसिटी नाही वरती जायची, कारण की ऑलरेडी आम्ही वॉटरफॉलचा ट्रेक करून आलो आहे. मग आता आम्ही फक्त आताच दर्शन घेऊ फक्त, आणि वरच्या डोंगरात नाही जाणार, फक्त इथेच दर्शन घेऊ. निरंजन शूज काढ इथे. दर्शन घ्या. हा मग मनाई असतेच.